नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 15 ऑक्टोबर 2025 रोजी घेतलेली ही प्रश्नपत्रिका कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत प्रत्येक विषय समितीमध्ये तज्ज्ञ असणारे शिक्षक जी SSC बोर्डामध्ये मॉडरेटर म्हणून काम करत असतील, चीफ मॉडरेटर म्हणून काम करत असतील, पेपर सेटिंगचे काम करत असतील, अभ्यासक्रम मंडळामध्ये काम करणारे असतील, यांच्याकडून या प्रश्नांची या प्रश्नपत्रिकेची निर्मिती केली जाते। साहजिकच हे प्रश्न निश्चितच दर्जेदार असे असतात, अंतिम परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे असतात। प्रश्न आपण 3 व्हिडिओमध्ये 4 प्रश्नापर्यंत म्हणजे 4थ्या प्रश्नातला पहिला सोडवलेला आहे। 4था प्रश्नच आहे या ठिकाणी। पुढील उपप्रश्न सोडवा। कोणते 2, 3 असतात। पहिला आपण सोडवलेला आहे, दुसरा आपण विचारात घेणार आहोत। 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा, त्यात 5 सेंटीमीटर लांबीची जीवा AB काढा। केंद्रबिंदूचा वापर न करता बिंदू A आणि B बिंदूमधून स्पर्शिका काढा। या ठिकाणी 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे। वर्तुळ कंपासमध्ये 3.5 सेंटीमीटर त्रिज्या घेतलेली आहे। ओके, आणि 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढल्यानंतर त्याच्यामध्ये 5 सेंटीमीटर लांबीची जीवा AB काढायची आहे। वर्तुळ कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेतलेलं आहे। ओके, 5 सेंटीमीटर अंतर घेतल्यानंतर A बिंदू घ्यायचा इथं कुठंही A बिंदूपासून 5 सेंटीमीटर अंतर वर्तुळ कंपासमध्ये घेतलेल्या B बिंदूची निवड करायची। इथं B बिंदू मिळालेला आहे, AB जोडायचं आहे। या ठिकाणी ही 5 सेंटीमीटर लांबीची जीवा आहे। तिसरा आणखी एक बिंदू घ्यायचा आपल्याला P आणि A जोडायचा, P आणि B जोडायचा, त्रिकोण तयार करायचा। बिंदू A आणि B बिंदूतून केंद्रित आहे। बिंदू A आणि B बिंदूतून केंद्राचा वापर न करता आपल्याला स्पर्शिका काढायची आहे। कोन BPA या कोनाला एकरूप असणारा कोन B जवळ काढायचा आहे। एकरूप कोणाची व्याख्या, एकरूप कोन आपण काढलेला आहे। एकरूप कोन काढताना कोन BPAच्या दोन्ही भुजावरती विशिष्ट अंतरानं खुणा करायच्या आहेत। त्या अशा पद्धतीनं ज्या अंतरानं खुणा केले त्याच अंतरानं या ठिकाणी आपल्याला B जवळ स्पर्शिका काढायची आहे। B जवळ एकरूप कोन करायचे आहे, त्याची AB भुजा आहेच। इथून पुढं त्या अंतरानं चाप मारायचा आहे। BA पासून पुढं या 2 खुणामधलं अंतर घ्यायचं आहे। वर्तुळ कंपासमध्ये 2 खुणामधलं अंतर घेतल्यानंतर इथून या खुणेपासून चाप मारायचा, छेदणारा चाप मारायचा। अशा पद्धतीनं या 2 खुणा ज्या केल्या ज्या अंतरानं तेच अंतर घेऊन P केंद्र घेऊन AB पासून हा चाप मारला आहे, आणि ABला जिथं हा चाप छेदतोय तिथून पुढं 2 खुणामधलं अंतर टाकून हा चाप मारला आहे। तो बिंदू छेदनबिंदू आणि B जोडून वाढवायचे। या ठिकाणी B जवळची स्पर्शिका आपल्याला मिळालेली आहे। अशा पद्धतीनं A जवळची स्पर्शिका काढताना आपल्याला B जवळचा कोन A जवळ काढायचा आहे। पहा, APBA किंवा ABP हा कोन काढायचा आहे A जवळ, त्याची एक भुजा AP आहेच। विशिष्ट अंतरानं B केंद्र घेऊन या दोन्ही भुजावरती चाप मारायचे आहेत। पहा, थोडं अंतर वाढवलं, दोन्ही भुजावरती चाप मारलेत। A केंद्र घेऊन आपण त्याची एक भुजा AP आहे ना तयार होणाऱ्या कोनाची, इथून चाप मारायचा आहे। पुढे या 2 खुणामधलं अंतर जे आहे ते इथून टाकायचं आहे, आणि मग तो बिंदू आणि A जोडायचे आहे। A बिंदूतून ही स्पर्शिका आपल्याला मिळालेली आहे। ही 5 सेंटीमीटर जीवा आहे। 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ आहे। ओके, त्रिज्या कुठंतरी टाका, या ठिकाणी सांगितलेली आहे 3.5 सेंटीमीटर। ओके, अशा पद्धतीनं स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार कोन BPAला एकरूप असणारा कोन AB, आणि हा समजा इथं आपण छेदनबिंदूला M नाव दिलं, काही गरज नाही, परंतु आता कोन समजावून सांगण्यासाठी
या ठिकाणी कोण ए पी बीला एकरूप असणारा कोण आहे ए बी एम, कारण त्याच्यात दोन्ही कोणांच्यात हा सामायिक कंस आहे. त्यानंतर पी हा जो आहे हा कंस तो या कोणाच्या आणि या कोणाच्यात आहे, त्यामुळे हे एकरूप कोण आहेत अशा पद्धतीने स्पर्शिका काढणं गरजेचं आहे. ओके, केंद्राचा वापर न करता. दुसरा आहे तिसरा त्यातला, सोबतच्या आकृतीमध्ये दोन वर्तुळे एकमेकांना यम आणि यनमध्ये छेदतात. बिंदू यम व यनमधून काढलेल्या वृत्तछेदिका, यम बिंदूतून काढलेली ही वृत्तछेदिका, यनमधून काढलेली वृत्तछेदिका, या ठिकाणी वृत्तछेदिका बिंदू आर व यस, बिंदू आर व यस आणि बिंदू पी व क्यूमध्ये छेदतात. तर रेख पी आर समांतर क्यू एस हे सिद्ध करा. त्यासाठी रेख एम एन जोडायची आहे, ती जोडलेली आहे रेख एम एन. या ठिकाणी रेख एम एन काढली, ही रचना महत्त्वाची आहे. चौकोन पी आर एम एन, चौकोन पी आर एम एन हा चक्रीय चौकोन आहे आणि या चक्रीय चौकोनाचा कोन एम एन क्यू हा बाह्यकोन आहे. या बाह्यकोनाचं माप त्याला या ठिकाणी संलग्न असणारा हा एम एन पी हा कोण आहे त्याच्या सम्मुख कोणाबरोबर त्याचं माप असते. म्हणजे कोन एम एन क्यूचं माप हे कोन आर बरोबर असते आणि कोन एम एन पीचं माप कोन एस बरोबर असते. या ठिकाणी पहा नमूद केलेलं आहे चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन हा त्याच्या संलग्न कोणाच्या सम्मुख कोणाशी एकरूप असतो. म्हणजे चक्रीय चौकोनाच्या बाह्यकोनाचे प्रमेय आहे. म्हणून कोन आर बरोबर कोन एम एन क्यू एकरूप असतो त्याच्याबरोबर. म्हणजे कोन एम एन क्यूचं माप कोन आर बरोबर आहे, लिहिलेलं त्याला एक म्हटलं. आणि कोन एचचं माप कोन पी एन एम किंवा एम एन पी या कोणाबरोबर आहे, लिहिलेलं आहे इथं 1 आणि 2. 1 आणि 2 वरून उजव्या बाजूंची बेरीज आपण घेतली, कोन एम एन क्यू आणि कोन एम एन पी. कोन एम एन क्यू आणि एम एन पी म्हणजे कोन एम एन पी आणि एम एन क्यू हे दोन रेषीय जोडीतील कोण आहेत, त्यांची बेरीज 180 अंश असतेच. पहा 180 रेषीय जोडीतील कोण, या दोघांची बेरीज 1 आणि 2च्या उजव्या बाजूच्या कोणांची बेरीज 180 अंश असेल तर त्याच्या डाव्या बाजूला असणारा आर आणि एस यांची बेरीज 180 अंश असतेच. ओके, याला आपण 1 म्हटलं, याला 2 म्हटलं, 180 अंश असते, याला 3 म्हटलं. 1 2 3 1 2 आणि 3 विधानावरून कोन आर आणि कोन एस हे सुद्धा 180 माप देणार आहेत. कोन आर आणि एस म्हणजे इथला कोन आर आणि इथला कोन एस या दोघांची 180 बेरीज आहे. जर पी आर आणि क्यू एस या समांतर असतील तर आणि आर एस ही त्यांची छेदिका असेल तर कोन आर आणि कोन एस हे आंतरकोन आहेत, ते पूरक आहेत. आंतरकोन पूरक असतील आहेतच, म्हणून पी आर समांतर क्यू एस. ओके, कोन आर आणि एस 180 म्हणून कोन पी आर समांतर क्यू एस, पी आर समांतर क्यू एस समांतर रेषांचे आंतरकोन कसोटी. ओके, अशा पद्धतीनं प्रश्न 4 8 गुणांचा पूर्ण झालेला आहे. प्रश्न 5वा कोणता एक सोडवायचा आहे, 2 असतात त्यामध्ये, प्रत्येकी 3 गुण म्हणजे एकाला 3 गुण. या ठिकाणी पहिला आहे केंद्र ए बी सी असणारी 3 वर्तुळे परस्परांना बाहेरून स्पर्श करतात. जर ए बी बरोबर 15, बी सी बरोबर 13, ए सी बरोबर 12 असेल तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या काढा. या ठिकाणी केंद्र ए, केंद्र बी, केंद्र ए, केंद्र बी, केंद्र सी असणारे वर्तुळे परस्परांना बाहेरून स्पर्श करतात. ए बी या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला 15, बी सी आपल्याला 13 दिलेला आहे आणि ए सी दिलेला आहे 12. आपण ए केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या जर आपण 1 समजली, ए केंद्र असणारे इथे समजा ए आर म्हणजे ए केंद्र असणाऱ्या वर्तुळाची, ए केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या ही x आहे. ओके, x सेमी मानू, x सेमी मानू. या ठिकाणी ए केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या 1 समजली तर ए बी 15 आहे. 15तून x गेला ना, त्यामुळं 15 वजा x बी आर आला आणि एकाच वर्तुळाची त्रिज्या एकरूप असतात, त्यामुळे बी आर 15 वजा x असेल तर या ठिकाणी बी क्यू सुद्धा 15 वजा x. ओके, या ठिकाणी ए बी बरोबर 15 म्हणून या ठिकाणी बी आर बरोबर 15 वजा x, बी आर बरोबर 15 वजा x
बरोबर बी क्यूसुद्धा बरोबर बी क्यू एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. ओके. त्यानंतर या ठिकाणी ए सी आपल्याला दिले आहेत. ए सी दिले आहे 12. ए सी 12 दिले आहे, त्यातनं ही एक्स गेली तर सी पी 12 वजा एक्सच आणि सी क्यूसुद्धा 12 वजा एक्स. ओके. ए सी या ठिकाणी 12 दिले आहे. ए सी 12 त्यामुळं पी सी बरोबर सी क्यू, सी पी बरोबर सी क्यू, सी पी बरोबर सी क्यू बरोबर 12 वजा एक्स एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. ओके. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी जी बी सी आहे आपल्याला बी सी दिले 13. बी सी बरोबर बी क्यू अधिक क्यू सी, बी क्यू अधिक क्यू सी या दोन रेषाखंडांची बेरीज बी क्यू अधिक क्यू सी म्हणजेच बी सी. बी सी बरोबर बी क्यू अधिक क्यू सी. पण बी सी दिले आहे 13 बरोबर बी क्यू काय आहे 15 वजा एक्स आहे, 15 वजा एक्स अधिक क्यू सी काय आहे 12 वजा एक्स आहे, 12 वजा एक्स अधिक 12 वजा एक्स. 13 बरोबर 15 आणि 13 27 वजा एक्स वजा एक्स वजा 2 एक्स, वजा 2 एक्स मागे घेतले अधिक 2 एक्स बरोबर 27. 13 पलीकडे गेले वजा 13, 2 एक्स बरोबर 27 म्हणून 13 गेले 14 उरले. 2 एक्स बरोबर वजा 2 एक्स मागे घेतले आणि 13 पलीकडे गेले. 27 वजा 13 म्हणजे 14, 2 एक्स बरोबर 14, एक्स बरोबर 7. 7 काय आहे ए केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या. ओके. ए केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या बरोबर 7 सेमी. बी केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या बी केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या या ठिकाणी 15 वजा एक्स लिहिले. 15 वजा एक्स म्हणजे 7 आहे. बी केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या 15 वजा एक्स आहे इथं. त्यामुळं 15 वजा 7 बरोबर 8 सेमी. बी केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या 15 वजा एक्स, 15 वजा 7 बरोबर 8 सेमी. आणि सी केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या 12 वजा एक्स आहे. सी केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या 12 वजा एक्स, 12 वजा 7 बरोबर 5 सेमी. ओके. अशा पद्धतीनं ए केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या 7, बी केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या 8 आणि सी केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी. त्यातला दुसरा आहे सोबतच्या आकृतीत दिलेल्या माहितीवरून एक्सची किंमत काढा. ए बी बरोबर 3 असेल तर ए सी आणि बी सी काढायचे. आता त्रिकोणाचे 3 कोण दिलेत, कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी. त्रिकोणाचे 3 कोण बेरीज 180 देतात. कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर 180 अंश. त्रिकोणाचे 3 कोण. मग या ठिकाणी ए दिला आहे 3x, बी दिला आहे 2x, सी दिला आहे x. 3x अधिक 2x अधिक x, 3x अधिक 2x अधिक 1x बरोबर 180. 3 आणि 2 5 आणि 1 6x बरोबर 180. x बरोबर 180 भागिले 6, 6 त्रिक 18, 6 0 0. म्हणजे कोण या ठिकाणी जो सी आहे तो x मिळालेला आहे म्हणजे 30 अंश. कोण बी बरोबर 2x म्हणजे 2 गुणिले 30 बरोबर 60 अंश. आणि कोण सी बरोबर 3x, 3 गुणिले 30 बरोबर 90 अंश. ओके. म्हणजेच त्रिकोण ए बी सी हा 30 अंश, 60 अंश, 90 अंश मापाचा आहे. आणि त्या प्रमेयानुसार 30, 60, 90 मापाच्या प्रमेयानुसार 30 मापाचे 130 आहे. 30 मापाच्या कोनासमोरील भुजा म्हणजे सी 30 आहे. 30 मापाच्या कोनासमोरील भुजा ए बी कर्ण बी सी आहे. बी सीच्या
निम्मे असते. ए बी बी सीच्या निम्मे. ए बी बरोबर 1/2 गुणिले बी सी. ए बी या ठिकाणी 3 आहे, हे भागिले 2 आहे, पलीकडे गेले, बरोबर बी सी. बी सी बरोबर 6. ओके. आणि ए सी या ठिकाणी ए सी जे आहे, कारण बी 60 मापाचे आहे, ए सी 60 मापाच्या कोनासमोरील भुजा. तसेच ए सी बरोबर 60 मापाच्या कोनासमोरील भुजा कर्णाच्या वर्गमात 3/2 पट असते, म्हणजे वर्गमात 3/2 पट गुणले बी सी कर्ण. या ठिकाणी ए सी बरोबर वर्गमात 3/2 गुणिले बी सी 6 काढलेले आपण. बेके बेत्रिक 6, 3 वर्गमात 3, बेके बेत्रिक 6, 3 करणे 3, 3 वर्गमात 3 ए सी. ओके. आपल्याला ए सी काढायला सांगितलेले आहे, ती मिळाले. ए सी बरोबर 3 करणे 3 एकक आणि बी सी मिळालेले आहे 6. ओके. 6 एकक. अशा पद्धतीनं बी सी हा कर्णच आहे. कर्णाने निमपट या ठिकाणी 30 मापाच्या कोनासमोर भुजा आहे, ती 3 आहे. ए बी 3 दिलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण हा व्हिडिओ जरूर लाईक करा. पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवून झालेली आहे. अत्यंत सोप्या भाषेमध्ये हे सोल्युशन दिलेलं आहे. वार्षिक परीक्षेसाठी त्याची तयारी ठेवा. अनेक प्रश्न महत्त्वाचे असतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या, प्रोत्साहन द्या. आपल्या सर्व 10वीतल्या मित्रांच्यासाठी तो शेअर करा. धन्यवाद.